नवाज फक्त एकच प्रश्न. नवाज एकच प्रश्न फक्त. ठीक आहे, काय काय हरकत नाही आहे. तर आपण जाऊया कॉमेडी बॉक्समध्ये, करूया परिवर्तन. तिथं मात्र निश्चित जॉईंट होतील व्हॉइस ऑफ कल्याण विभागातले एक बुलंद आवाज रोशन संते. ओव्हर टू द कॉमेडी बॉक्स. थँक्यू सो मच सुनील पवार सर, आणि थँक्यू सो मच विनोद पाटील सर. थँक्यू सो मच चंदू शेट्टी सर. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. मनीष कोलेकर ऑन फायर. मनीष कोलेकर स्ट्राईक एंडला आहे. पहिला चेंडू नक्कीच टॅप करण्याचा प्रयत्न, बॅटची आतलीकडे लागते आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतो आहे. मनीष कोलेकरने खूप चांगली बॅटिंग केली होती नक्कीच चिंचपाडाच्या मैदानावरती. तोच मनीष कोलेकर आपण पाहतोय या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करेल का, कारण की मनीष कोलेकरच्या नावाने संघ ओळखला जातो. काप्रसिद्धी क्रिकेट संघ पालेगाव, आमचे समालोचक मित्र सोनू बांगर यांच्या गावातील हा संघ. राऊंड विकेट ऑन साईडला, फटका चांगला आहे. गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होतो आहे मिड विकेटच्या दिशेने. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि 2 धावांनी श्री गणेश होतोय बॅटिंग करणाऱ्या काप्रसिद्धी पालेगाव या टीमची धावसंख्या आहे 2. आई गावदेवी सापाड बी आणि पालेगाव हा सामना सुरू आहे. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना. राऊंड विकेट, गोलंदाज बंटी. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज बंटी आहेत आणि बंटीने या षटकामध्ये मनीष कोलेकरला शांत ठेवलंय. पांड्या या नावाने सुपरिचित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तोच फलंदाज आपण पाहतोय मनीष कोलेकर. स्ट्रायकिंगला फलंदाज हरीश वारिंगे. विजय कोलेकर जे संघनायक आहेत या संघाचे. बॅटची कडा आहे आणि सुरेख झेल टिपलाय. फलंदाज झाल्या बाद लागतोय. हा पहिला धक्का. हरीश वारिंगे 0 वरती बाद. बॅट्समन येतोय अजय बांगर 3ऱ्या क्रमांकावरती. मनीष कोलेकर आणि अजय बांगर ही जोडी आहे. पहिला विकेट फार लवकर गमावलाय तो म्हणजेच पालेगाव या टीमने. त्यामुळे एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल अजय बांगर आणि फलंदाज मनीष कोलेकरला. मामनोली संघाने शेवटच्या बॉलवरती सामना जिंकला. तुषार शेलार भिनारपाडा यांकडून शुभेच्छा येत आहेत. मिस्टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. मिड ऑफला जज करतायत आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का काप्रसिद्धी पालेगाव या टीमला. अजय बांगर 0 वरती बाद. अडचणीमध्ये सापडलाय तो म्हणजेच काप्रसिद्धी क्रिकेट संघ पालेगाव. सूरज मस्कर येतोय बॅटिंग करण्यासाठी 4थ्या क्रमांकावरती. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. मी कौतुक करेन गोलंदाज बंटीचं. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. बॅक टू बॅक 2 सफलता प्राप्त केल्यात गोलंदाज बंटीने. हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिक बॉल.
परफेक्ट यॉर्कर पूर्णपणे शांत ठेवलं या चेंडूवरती आणि येतोय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 2-4, 2-3 अशी धावसंख्या आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 षटकांचा सामना आहे. आदर्श क्रिकेट संघ धानिवली आणि ग्रामस्थ मंडळ धानिवली आयोजित आदर्श चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आज 5वा दिवस आहे आणि आज खऱ्या अर्थाने प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे, कारण की आज 16 ग्रामीणचे संघ इन ॲक्शनमध्ये असतील. ग्रामीणचे तारे सितारे इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे विनंती असेल सापाड या संघाला वेळेच्या बाबतीमध्ये आपण सहकार्य करायचं आहे. 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ असेल आणि पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे, गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. मनीष कोलेकर त्याने शांत आणि संयमी सुरुवात केली आहे या इनिंगची. तोच मनीष कोलेकर स्ट्राईक एंडला आणि गोलंदाजी मार्कवरती या दुसऱ्या षटकामध्ये. कुणाल पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली बंटीने, नक्कीच 2 विकेट देखील मिळवल्या आणि अवघ्या 3 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी आपण बंटीची पाहिली आहे. बॅकफुटला जाऊन अप्पर कट स्क्वेअर कटचा लाजवाब देखणा, नजाकत बरा फटका, पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आई एकविरा क्रिकेट संघ आपटी बी आणि आंबेशिव दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि बीमर चेंडू पंचांनी नो बॉल कॉल केलेला आहे. खराब गोलंदाजी, हातावरती नियंत्रण नाही आहे, दिशेपासून भरकटले गोलंदाज आणि पंचांनी दंडित केलं आहे. नो बॉल आहे आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. कमबॅक करावं लागेल कापरी सिद्धी पालेगाव या टीमला, कारण की पालेगाव या टीमची रन मशीन मनीष कोलेकर ऑन स्ट्राईक. फ्री हिट आहे. फ्री हिटचा इशारा येतो आहे मुन्ना पठाण सरांचा. मुन्ना पठाण सर आणि महेंद्र भवर सर हे 2 ऑफिशियल पंच या सामन्यासाठी. लेफ्ट मोर द विकेट. फ्री हिट आहे. बॅटची कडा लागते, बॅटच्या संपर्कात व्यवस्थित चेंडू येत नाही आहे आणि येतो हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज कुणाल या षटकामध्ये. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये बंटीने अवघ्या 3 धावेंचं षटक हाताळलं होतं आणि 2 विकेट देखील मिळवले होते आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण देखील दाखवलं बंटीने. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवण्याचं काम करतोय गोलंदाज कुणाल. या दुसऱ्या षटकामध्ये मनीष कोलेकर ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. यावी ट्रेडमार्क फटका आहे, पेटन स्ट्रोक आहे, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. थँक्यू सो मच. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया. शफल झाले, त्यानंतर हुक केलं चेंडूला आणि फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार. धावसंख्या 6ने पुढे जाईल. इन डबल फिगरमध्ये 14 धावा धावफलकावरती. फाईन लेग असेल, लॉंग लेग असेल, स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट असेल, स्विच हिट असेल, हे आवडते फटके आहेत मनीष कोलेकरचे. मनीष ऑन स्ट्राईक. क्या बात आहे. लॅप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप नक्कीच करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडूला आतमध्ये अडवलंय. तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती.
यस पंच काहीतरी सूचना करतायत आणि यस बाउंड्री चेक नक्कीच करूया आपण. 10 क्रिकची मदत घेतली जाते. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि कंट्रोल रूममध्ये अभिषेक आहेत आणि थर्ड अंपायर देखील आहेत आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आदर्श चषक धानिवली यस सेफ आहे. एकूण धावा असतील या चेंडूवरती 3. धावसंख्या आहे 17. स्ट्राईक येणं फलंदाज सूरज म्हस्कर ऑन साईडला लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. काऊ कॉर्नर सीमा रेषेवरती टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज सूरज म्हस्करचा खेळ लागतोय. हा तिसरा धक्का पालेगाव टीमला. तीन फलंदाज बाद झाले आणि तिन्ही फलंदाज शून्यावरती बाद झालेत. 17 धावा धावफलकावरती आहेत आणि वैयक्तिक खेळतोय मनीष 16 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज सिद्धार्थ येतोय. सिद्धार्थ वारिंगे 5व्या क्रमांकावरती. चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज कुणालने या षटकामध्ये. कुणाल लेफ्ट मोर द विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 3 बाद 17. 8.50च्या सरासरीने बनवल्यात या 17 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये. देखील सुरू आहे. 2 षटकांसाठी आपण 8 मिनिटांचा वेळ घेतलाय. त्यामुळे पुढील 2 षटकं ही 12 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला टाकावी लागतील. धावसंख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17. सेकंड स्पेलमध्ये येतोय गोलंदाज बंटी. ज्या बंटीने पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. अवघ्या 3 धावा खर्च केले होते आणि 2 विकेट देखील मिळवले होते. तोच बंटी येतोय या सेकंड स्पेलमध्ये. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील हे तिसरं षटक. स्ट्राईक येणं फलंदाज रन मशीन मनीष कोलेकर. स्विच हिट. आठवण करून देतो केविन पीटरसनची आणि चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. कम टू द ग्राउंड हे सांगत असताना फलंदाज मनीष कोलेकर. मी आधीच उल्लेख केला. स्विच हिट असेल, स्लॉक स्वीप असेल, लॅप स्ट्रोक असेल, हुकचे फटके हे आवडते फटके आहेत. मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग लेग, फाईन लेग, स्विच हिट या झोनमध्ये नेहमीच आपण त्याला पाहिलं आहे बॅटिंग करताना मनीष कोलेकरला. तोच मनीष कोलेकर आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला आहे. चांगली बॅटिंग करतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेने आणि मिळते 1 धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1ने पुढे जाईल. 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. एका बाजूने विकेट गमावत आहेत ते म्हणजेच पालेगाव संघ
परंतु दुसऱ्या बाजूने मनीष कोलेकर देखील प्रति हल्ला चढवतोय. 3 फलंदाज बाद झालेत आणि तिन्ही फलंदाज शून्यावरती बाद झालेत. कोणत्याही प्रकारचं योगदान त्यांच्या माध्यमातून दिलं नाहीये पालेगाव टीमला. आणि आता मात्र राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत बंटी आणि स्ट्राईक इनला फलंदाज सिद्धार्थ. टेक ऑफ घेतला आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसवतोय. येतो हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 24. संघर्ष सुरू आहे पालेगाव या टीमचा या मॅचमध्ये. एका बाजूला मनीष कोलेकर वैयक्तिक खेळतोय 23 या धावसंख्येवरती. संघाची धावसंख्या आहे 24 आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे मनीष कोलेकरचा. वैयक्तिक खेळतोय 23 या धावसंख्येवरती. 2 षटकार 1 चौकार मनीषच्या बॅटमधून आलाय. मनीष खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. ऑफड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एक धाव पूर्ण झाली आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मनीष कोलेकर आणि सिद्धार्थ वारिंगेमध्ये धावसंख्या 2ने पुढे जाईल. 26. 26 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं कॉन्टेस्ट एक चांगलं बॅटल या दोन संघांमध्ये सुरू आहे. कापरी सिद्धी पालेगाव आणि आई गावदेवी सापाड हा विद्यमान सामना सुरू आहे. यापुढील सामना असेल पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आई एकवीरा आपटीबी आणि आंबेशिव. फुल टॉस चेंडू आहे. चुकीला माफी नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ दी पार्क. बिग हिट षटकार आणि रिव्ह्यू घेतलाय. नक्कीच रिव्ह्यू गमावलेला आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. फेअर डिलिव्हरी आहे. नक्कीच खूप चांगली माहिती मिळते की 2020 साली नक्कीच आपण ओपनचे देखील संघ घेतले होते या स्पर्धेमध्ये आणि ओपन विभागामधून भिवंडी 11 भिवंडी या टीमकडून मनीष कोलेकर खेळला होता आणि पहिल्या मॅचमध्ये 1 चेंडू आणि 5 धावांची गरज असताना गोल्डन षटकार देखील लगावला होता याच मनीष कोलेकरने. ऑन साइडला लॉफ केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पालेगावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. थँक यू सो मच
डीजे मास्टर. धावसंख्या आहे 38 धावा पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आज खऱ्या अर्थाने डे नाईट फॉर्मॅट आहे, त्यामुळे सर्वांना विनंती असेल, सर्व धानिवली ग्रामस्थ, महिला बचत गट, महिला थोर मोठे, युवा, ग्रामपंचायत सरपंच सदस्य या सर्वांना विनंती असेल की आदर्श चषक 2024 हे 32वे वर्ष आहे आणि या 32व्या वर्षामध्ये डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपण ही स्पर्धा खेळवतो आहे. त्यामुळे सर्व महिलांना आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना विनंती असेल, आपण 8 ते 10 रात्री 8 ते 10 याच्या दरम्यान आपण आपली उपस्थिती दाखवायची आहे, कारण की आपले भूमिपुत्र आणि केंद्रीय मंत्री खासदार आदरणीय कपिलजी पाटील साहेबांचं देखील आगमन होणार आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थांना ही विनंती असेल, आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. सोमनाथ टेकडे साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जणू काय या फटकेचे चटके लागलेत, झेल ड्रॉप केलाय, कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. झेल कोणाचा सोडलाय? झेल सोडलाय मनीष कोलेकरचा आणि मनीष कोलेकरला मिळतं हे जीवनदान. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाज आहे पवन या 4थ्या षटकामध्ये. आई गावदेवी सापाड आणि कापरी सिद्धी पालेगाव हा विद्यमान सामना सुरू आहे. झेल ड्रॉप केलाय आणि त्या झेलची किंमत मोजावी लागतीये. सापाड संघाला षटकार येतोय मनीष कोलेकरच्या बॅटमधून. नक्कीच भिवंडी 11 भिवंडी या टीमकडून मनीष कोलेकर खेळला होता आणि पहिल्या मॅचमध्ये गोल्डन षटकार मारून जिंकून दिले होते आणि त्यानंतर भिवंडी संघाने चॅम्पियन देखील झाले होते. यावेळी बॅकफूटला येऊन बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागते आणि शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे, येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 46 धावा धावफलकावरती. खूप चांगली पार्टनरशिप बनवली आहे सिद्धार्थ वारिंगे आणि मनीष कोलेकरने. खूप चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. स्लॉक स्वीप, क्षेत्ररक्षक डीप मध्ये, लॉंग लेगला अप्रतिम क्षेत्ररक्षण. मिळतील या चेंडूवरती 2 धावा. 2 धावांवरती समाधान मानवलं. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 48 धावा धावफलकावरती आहेत. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शॉर्ट आर्म पुल, पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. सो मच. 4 दिवस आपण पाहिलं मुरबाड ग्रामीणचं क्रिकेट आणि आता मात्र ठाणे असेल, रायगड असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, भिवंडी असेल, त्यानंतर अंबरनाथ असेल, या विभागातील 16 संघांना आजच्या दिवसामध्ये इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. एक स्टँडर्ड क्रिकेट. मनीष कोलेकर ऑन फायर. मनीष कोलेकर नावाचं वादळ निर्माण झाले. फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. निर्माण झालाय. वैयक्तिक खेळतोय 45. या धावसंख्येवरती 5 धावा दूर आहे अर्धशतकापासून. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक पूर्ण करेल का हा फलंदाज मनीष कोलेकर. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिल्या ऋतिक दिवानेने नाबाद 49 धाव बनवल्या होत्या गेरसे या टीमच्या आणि तो संघ पराभूत झाला.
वरप संघाने 74 धावा चेस केल्या पहिल्या मॅचमध्ये आणि दुसऱ्या सामन्यामध्ये देखील मामनोली संघाने शेवटच्या बॉलवरती गोल्डन षटकार मारून नक्कीच सामना जिंकला. 5 धावा नक्कीच दूर आहे अर्धशतकापासून. टॉससाठी इन्व्हाइट करतो आंबेशिव आणि आपटी बी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. टॉससाठी या. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. 60 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा होत्या आणि त्यानंतर आपण पाहिलं चौकार षटकारांची आतिषबाजी. तब्बल 57 धाव बनवल्या 3 षटकांमध्ये आणि अंतिम षटकामध्ये येतोय गोलंदाज निलेश. या विस्फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज सिद्धार्थ वारिंगेचा खेळ लागतोय. हा 4था धक्का कापरी सिद्धी पालेगाव या टीमला. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. देवगावचे समाजसेवक उद्योजक सन्माननीय सोमनाथजी टेकडे साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मॅन ऑफ द मॅचसाठी अनेक पारितोषिकं आहेत आणि मॅन ऑफ द मॅचसाठी स्वीट बॉक्स ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय. सोमनाथजी टेकडे साहेबांना विनंती असेल आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. विजय कोलेकर येतोय. नवीन फलंदाज संघाचा संघनायक आहे. संघाचा बॅकबोन आहे विजय कोलेकर आणि मिळते 1 धाव या चेंडूवरती. वैयक्तिक खेळतोय 45 या धावसंख्येवरती. आदर्श चषक 2024चा पहिला अर्धशतक पूर्ण करेल का हा फलंदाज मनीष कोलेकर, कारण की 5 धावा दूर आहे अर्धशतकापासून. 5 धावा दूर आहे. ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. क्या बात आहे. मनीष कोलेकर यांच्या नावाचं गुणगान गाणारे हे गीत आपण ऐकलं डीजे मास्टरच्या माध्यमातून. 49 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. फुल टॉस चेंडू आहे. ऑनसाइडला टर्न केला डीपमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. 50 तर कंप्लीट झालेली आहे आणि फलंदाज झाल्या बाद एकदा विनंती असेल मनीष कोलेकरला बॅट दाखवायची आहे आणि फलंदाजी आवडली असेल तर मनीष कोलेकरसाठी एकदा जोरदार टाळ्या, कारण की या स्पर्धेमधील हे पहिलं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे फलंदाज मनीष कोलेकरने. महिलांसाठी लकी ड्रॉ देखील आहे. महिलांसाठी 2 पैठणी आहेत. सौजन्य आहेत वैभव भोईर सर आणि चंदूदादा राणे. धावसंख्या 66. ऑन साइडला शॉट ऑन पूल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर आकाशाला गवस निघाला. गगनचुंबी गगनभेदी आउट ऑफ दी पार्क. बिग हिट षटकार. त्याला म्हणतात समय सूचकता. मनीष कोलेकर खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि 56 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय आणि संघाची धावसंख्या आहे 72 धावा. 1 चेंडू शिल्लक या शेवटच्या षटकामधील. यावीस लॉफ केला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे. डीपमध्ये लॉंग ऑफला जज करतायत आणि सुरेख झेल पकडलाय. शेवटच्या बॉलवरती मिळतं यश सापा टीमला आणि शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय. मनीष कोलेकर वैयक्तिक 56 धावांची इनिंग साकारली आहे. एकदा जोरदार टाळ्या मनीष कोलेकरसाठी आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 72.
शिवानी आपटी बी या दोन संघांमध्ये आपटी बी या संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत सचिन शिसवे जे भगवा चषक आपटीकर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक देखील आहेत आणि आंबेशिव टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील या टॉससाठी नेक्स्ट मॅच आंबेशिव आणि आपटी बी या दोन टीममध्ये असेल इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं हे बंधनकारक आहे सर्व संघांना नियम हे समान आहेत त्यामुळे विनंती असेल आंबेशिव या टीमला बघा जर इनिंग ब्रेकमध्ये संघनायक उपस्थित राहिला नाही तर 2 धावांची पेनल्टी असेल शिस्तबद्ध ही स्पर्धा आहे त्यामुळे आंबेशिव या टीमला शेवटचा ऑफिशियल कॉल असेल टॉससाठी या आपण आंबेशिव टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या जर संघनायक टॉससाठी आला नाही इनिंग ब्रेकमध्ये तर 2 धावांची पेनल्टी असेल 72 धावा धावफलकावरती आहेत आणि 73 धावांचं टार्गेट सेट केलं आहे या सामन्यामध्ये तर नक्कीच सर्व महिलांना एक विनंती असेल आयोजकांकडून की रात्री 8 वाजता आपली उपस्थिती ही प्रार्थनीय आहे सर्व महिलांना विनंती असेल आपण 8 वाजता नक्कीच उपस्थित राहायचं आहे आणि महिलांसाठी नक्कीच पर्वणी आहे ती म्हणजेच 2 पैठणी आहेत लकी ड्रॉच्या माध्यमातून वैभव भोईर आणि चंदूदादा राणे यांच्याकडून ही पर्वणी आहे ती म्हणजेच लकी ड्रॉसाठी 2 पैठणी आहेत त्यामुळे विनंती असेल आणि महिलांना बसण्याची देखील व्यवस्था आहे आणि त्यामुळे विनंती असेल महिलांना की आपण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहून या स्पर्धेची आपण शोभा वाढवायची आहे टॉस आपण करूया आपटी बी आणि आंबेशिव या 2 टीममध्ये यस बड्डे बॉय किशोर भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया नेक्स्ट मॅच आहे आई एकविरा आपटी बी आणि आंबेशिव या 2 संघांमध्ये 73 धावांचं लक्ष्य आहे सापाड या टीम समोर आणि ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ महाराष्ट्र चंदू शेट्टी सरांना टॉस आपण करूया आज नक्कीच त्यांच्या आयुष्यातील खास दिवस त्याचंच नाव आहे वाढदिवस किशोर भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया आंबेशिव टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी या त्वरित सामना नक्कीच 5 षटकांचा असेल आणि यस टॉस जिंकलेला आहे आपटी बी या टीमने सचिन दादा टॉस जिंकलाय निर्णय काय असेल बिल्डिंग फर्स्ट नक्कीच शुभेच्छा असतील कारण की सामना देखील सुरू झालेला आहे आणि ऐकूया आपण चंदू सरांचा आवाज खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये चौकार येतोय सुस्वागतम 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 आदर्श 11 क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ धानिवली आयोजित आदर्श चषक धानिवली 32व्या पर्वामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असेल आजच्या दिवसातील एक महत्त्वाचा सामना सुरू आहे आई गावदेवी सापाड आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर टीम या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजे पालेगाव जवळ मॅचच्या दिशेने जिकडे एक वेगवान चेंडू पाहायला मिळतो गोलंदाज मिलिंद यांचा राज आणि निखिल ही जोडी सापाडसाठी आहे पंच व्हाईट बॉल घोषित करतायत पहा क्रिकेटमध्ये कोणतेही लक्ष सुरक्षित नसतं मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होताना आपण पाहिलाय परंतु हेच क्रिकेट जर ग्रामीण असेल एकाच गावातील 11 खेळाडू एका संघात असतील तर त्याची एक वेगळीच मजा असते वेगळीच लज्जत असते आणि वेगळीच रंगत असते आखू टप्प्याचा बॉल त्याला हुक करण्याचा प्रयत्न केलाय बॉल जातोय सीमारेषेच्या
पार 6-6-6-6 षटकार. अनंताजी भगत साहेब सापड प्रीमियर लीगचे आयोजक ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडून देखील आयोजकांच्या वतीने आम्हाला कळवण्यात आलेले आहेत की त्यांच्याकडून देखील शुभेच्छा असतील. जवळ मॅचच्या दिशेने जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी निखिल करतायत. पहिल्याच ओव्हरपासून तुटून पडलेले आहेत सापडकर देखील. ओहो, या वेळेला मात्र अपील केलं गेलं, अपिलाचा प्रभाव नाही पडला. बॉल थोडासा कट झाला, शरीराचा वेध घेतोय, डॉट बॉल येईल. 73 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु त्यासाठी जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा यावेळेला पुन्हा एकदा तेच पाहायला मिळालं. थोडंसं शफल झाले, बॉलला फाईन लेगच्या दिशेने पाठवलं आणि पुन्हा एकदा बॉल जातोय सीमा रेषा पार. मोठा आहे परंतु डगमगायचं नाही. आपल्या गावाच्या नावासाठी खेळायचंय, लढायचंय, प्रयत्न करायचे आणि 17 धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने मिलिंद गोलंदाजीसाठी समोर निखिल यांच्यासाठी. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिलाय परंतु तिकडे आहेत फिल्डर आणि पहिल्या षटकात जर पाहिली तर एक चांगली आणि साजेशी सुरुवात मात्र सापडकरांनी केली आहे पालेगावाच्या विरुद्ध आणि धावसंख्या संघाची बिनबाद 18 धावा धाव फलकावर. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. आज खऱ्या अर्थाने आदर्श चषक धानवलीचा एक महत्त्वाचा दिवस असणार आहे. दिवस रात्र दोन्ही पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळणार आहे आणि आजच्या दिवसासाठी आमच्या ज्या माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी देखील खूप काही इकडे असणार आहे. कारण लकी ड्रॉच्या माध्यमातून 2 पैठणी क्रिकेटच्या मैदानावर या, मॅच पहा, क्रिकेटचा आनंद घ्या आणि लकी ड्रॉच्याद्वारे पैठणी सुद्धा घरी घेऊन जा आणि त्या पैठणीचं सौजन्य वैभव भोईर सर आणि त्याचबरोबर चंदूदादा राणे यांच्या माध्यमातून असणार आहे. आणि रात्री 8 वाजल्याच्या नंतर मात्र हा महिलांसाठीचा लकी ड्रॉ किंवा उपलब्ध असणार याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि आजच्या दिवशी जर पाहिलं तर आपल्या मतदारसंघाचे खासदार आणि त्याचबरोबरीने भारत सरकारचे पंचायत राज मंत्री आदरणीय कपिलजी पाटील साहेबांचं देखील आगमन या मानाच्या प्रतिष्ठेच्या आदर्श चषक धानिवलीसाठी या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व भारताच्या लोकसभेमध्ये जे करतात आणि सातत्याने प्रश्न मांडतात आणि त्याचबरोबरीने केंद्रीय मंत्री म्हणून आपल्या सगळ्यांसाठी अभिमानास्पद कामगिरी ज्यांची राहिलेली आहे ते कपिलजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे. सगळ्यात मॅचच्या दिशेने पहिल्या षटकात चांगली सुरुवात झाली आहे. 24 चेंडू आणि 55 म्हणजे पहिल्या षटकात जी सुरुवात झाली त्याच्या जोरावर जर पाहिलं तर हे आव्हान दृष्टिक्षेपात देखील येऊ लागले. परंतु पाहूयात सागर आले, यावेळेला मात्र बॉल थर्डमॅनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न हाताला लागला त्यामुळे वेग मात्र कमी झालाय. एक धाव घेतली आणि दुसरीचाही प्रयत्न यशस्वी होतोय. धाव संख्या 2 ने पुढे जाते ती म्हणजे 20 धावांवर. क्रिकेटच्या स्पर्धांच्या माध्यमातून गावांची नावं चर्चेत येऊ लागली त्यातलं एक धानिवली सुद्धा आहे. क्रिकेटच्या संघांच्या माध्यमातून गावांची नावं चर्चेत येऊ लागली त्यातील धानिवली सुद्धा एक आहे आणि तालुक्यातील महत्त्वाची गावं जी आहेत त्यातील सुद्धा एक धानिवली आहे. आणि आज आपण धानिवलीमध्ये आहोत. यावेळेला बॅकफुटला गेले, अप्पर कट केलाय, थर्ड मॅनच्या दिशेने रेस लागली बॉल आणि फिल्डर मधली आणि इकडे फिल्डरने जिंकली आहे. जरी जिंकली असेल 2 धावांना मात्र नाही रोखू शकले आणि निखिल नावाचं वादळ मात्र या ठिकाणी सापाडचं घोंगवायला सुरुवात झाली आहे. कारण धावसंख्या जर पाहिली तर आता 22 झाली आहे. प्रयत्न करावे लागतील रोखण्यासाठी, प्रयत्न करावे लागतील बॉलला टोलवण्यासाठी. आदर्श चषक धानिवली एक आदर्श स्पर्धा देखील आयोजित करत म्हणजे आदर्श चषक धानिवली आदर्श संघ देखील आहे धानिवलीचा आणि जसा संघ
तसं जर पाहिलं तर स्पर्धा देखील पाहायला मिळते. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, त्याला मात्र टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण देताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत चांगली आक्रमणं झाली, परंतु या बॉलला जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूला स्विंग करताना पाहायला मिळाले आणि डॉट बॉल त्या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. दोघांनाही संधी असते क्रिकेटच्या खेळात, दोघांनाही बॅटिंग, दोघांनाही बॉलिंग, दोघांनाही फिल्डिंग, दोघांनाही तेवढ्याच ओव्हर, दोघांनाही तेच मैदान. यावेळेला मात्र बॅटची कडा घे, चेंडू पाठीमागे जाईल, साजेसं फुटवर्क नव्हतं आणि त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल. पहा, म्हणून तर म्हटलं जातं ना, क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. 10 क्रिकची टीम देखील खूप चांगलं काम करते, त्यांचे आम्ही विशेष कौतुक करू. 22 धावांवर धावसंख्या थांबली आहे. 73चा पाठलाग करायचा असताना निखिल, हो 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 हो, गोलंदाजाने मात्र पुन्हा प्रभावित केलं. काय वळलाय बॉल, शरीरापासून थोडासा दूरच टाकला आणि दूर टाकल्यानंतर जर पाहिलं तर गोलंदाज सागर यांचं कौतुक करावंच लागेल. ज्या पद्धतीने बॉलला त्यांनी पिचिंग केलं आणि त्यानंतर आतल्या बाजूला स्विंग झालाय, हातभर बॉल वळलाय. पुन्हा एकदा तेच सागर, याला तर म्हटलं जातं क्रिकेटचा खेळ, कधी इकडे तर कधी तिकडे, कधी बॉलरकडे तर कधी बॅटरकडे. पहिल्या षटकात 18 धावसंख्या होती, परंतु सागरने मात्र पुन्हा एकदा पालेगावला मॅच मध्ये आणलंय, कारण धावसंख्या केवळ 4 दिली या ओव्हरमध्ये. जबरदस्त, परंतु अजूनही 3 ओव्हरमध्ये 51 पाहिजेत. होऊ शकतात का? होऊ शकतात. क्रिकेटच्या खेळात अशक्य असं काहीच नसतं. कित्येक गावं घ्या, म्हणजे असं एकही गाव नसेल ज्या गावाने पराभूत होता होता सामना जिंकला नसेल, आणि असं एकही गाव नसेल जे जिंकता जिंकता हारले नसतील. बरोबर ना सुनील सर? क्रिकेटच्या खेळात अशक्य असं काहीच नाही, परंतु आठवणी दोन्ही राहतात. जिंकता जिंकता हारलोय त्याच्याही आठवणी राहतात आणि हारता हारता जिंकलोय त्याच्याही आठवणी राहतात. जिंकता जिंकता हारल्यानंतर काही जणांना ओरडा खावा लागतो आणि हारता हारता जिंकल्यानंतर काही जणांना डोक्यावर देखील घेतलं जातं. तर हेच या क्रिकेटच्या खेळाचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य आहे, ज्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना खूप काही दिलंय. खूप सारा मित्रपरिवार दिलाय, खूप सारं नाव दिलंय, खूप सारं लौकिक दिलंय. आज धानिवलीचा एखादा ग्रामस्थ जर तालुक्यातल्या एखाद्या गावात गेला, तिकडे जर तो भेटला, त्याच्या गावाचं नाव विचारलं तर लगेच म्हटलं जाईल, अरे वा, धानिवलीचा संघही चांगला आहे. म्हणजे संघाची ओळख मात्र गावाशी जोडली गेली आहे. यावेळेला आक्रमण केलंय, हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. मनीषवर पहिल्याच बॉलवर आक्रमण करायचं होतं, परंतु हे आक्रमण फसलंय आणि मनीष कोळेकर हा ब्रँड आहे, एक मोठं नाव आहे ठाणे जिल्हा नाही तर महाराष्ट्र क्रिकेटमध्ये. घेतली जाते विकेट. मनीष यांना आजच नाही तर खूप वर्ष आपण क्रिकेट खेळताना पाहतोय. प्रमोद म्हात्रे यांच्या बरोबरीने, जय पवार यांच्या बरोबरीने अशा विविध मोठमोठ्या संघांना देखील ते खेळलेत. व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्यांच्या नावाचा दबदबा राहिलाय. विविध टूर्सवर महाराष्ट्रात, कर्नाटकात, गुजरातला जाऊन देखील त्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे. आणि विशेष म्हणजे ठाणे जिल्हा प्रीमियर लीग ज्यावेळेला पहिल्या पर्वात झाली, मॅन ऑफ द सिरीजचा मान याच मनीष कोळेकर यांना मिळाला होता. आणि याच मैदानात 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असताना षटकार मारून मॅच आपल्या टीमला भूमिक 11 गांधारी संघात खेळत असताना मॅच जिंकून दिली आहे मनीष. यावेळेला टप्प्याचा बॉल, चुकीला माफी नाही, कोणी चुकला तरी त्याची सजा मात्र मिळणार आहे. बॉल जातोय सीमारेषा पार पार पार. षटकार. अठ्ठावीस धावा धावफलकावर. क्रिकेटमध्ये चुकी देत कोणी, बॅटर चुकला आउट होणार आहे, बॉलर चुकला तर अशा मैदानाच्या बाहेर बॉल जाणार आहे, फिल्डर चुकला तर कॅच सुटणार आहेत. त्यामुळे चुकायचं नाही, आपल्या गावासाठी काहीतरी करायचं आहे आणि ते तुम्हाला करावंच लागणार आहे. आपल्या गावच्या 11 मध्ये आपला नंबर लागलाय, मोठी गोष्ट आहे. यावेळेला थोडेसे शफल झाले, बॉल ऑप्शनच्या बराचसा बाहेर होता, मिड विकेटला खेळलाय, परंतु तिकडे 1 धाव मिळेल. मनीष जात आहे तिकडे. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 29 धावा. 73चा पाठलाग करायचा आहे. पहिल्या बॉलवर विकेट, दुसरा बॉल षटकार, तिसरा बॉल 1 मध्ये परावर्तित केलाय. अर्धा डाव झालाय, अर्धा डाव बाकी आहे. धावा मात्र मोठ्या प्रमाणावर बाकी आहेत, कारण 15 मध्ये
29 झाल्यात, 15 मध्ये 44 पाहिजेत, परंतु या 3 बॉलमध्ये जर का 1-2 मोठे फटके आले मॅच ऑन राहू शकते. ते प्रयत्न निखिल यांना करावे लागतील. यावेळेला निखिल यांच्या बॅटमधून फटका तर आलाय, परंतु तिकडे आहेत फिल्डर आणि त्यांच्याच दिशेने बॉल गेलाय. 32वा पर्व खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे जसं निर्जाची स्पर्धा म्हणा, त्याचबरोबर धडाकेबाजची स्पर्धा म्हणा, वैभवशाली परंपरा आहे. आणि तसंच जर पाहिलं तर म्हणजे मी समालोचन करत असणारी ही 4थी मोठी स्पर्धा, 5वी मोठी स्पर्धा आहे. कारण एक टिटवेला माणगाव तालुक्यामध्ये 38 वर्षाची स्पर्धा मी केली होती. अंडरआर्म क्रिकेटची 41 वर्षाची सिद्धी पॅकर स्पर्धा पाहिली आहे. निर्जेची स्पर्धा आता 50च्या पुढे आणि जर धडाकेबाज आता 50 मध्ये पोहोचेल. आणि त्यानंतर 5वी अशी मोठी स्पर्धा आहे जी मला समालोचन करण्याची संधी मिळाली आहे, ती म्हणजे आदर्श चषक धानिवली आहे. कारण एवढ्या वर्षाची परंपरा जपणं सोपी गोष्ट नाहीये. यावेळेला मात्र मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. एक धाव तिकडे पूर्ण केली गेली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, हो केला जातोय आणि तत्परता दाखवली, परंतु पंचांनी कळवलंय 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. या पर्वात म्हणजे जेवढे दिवस डे आहेत तेवढे दिवस नाईट सुद्धा आहेत. अलीकडच्या कालावधीमध्ये धानिवलीच काय प्रत्येक ठिकाणचंच क्रिकेट बदललंय. म्हणजे एक कालखंड असा होता ज्यावेळेला तुम्ही सुरुवात केली असेल एवढा मोठा स्टेज नसेल. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच स्पर्धेमध्ये शाळेतली बाका आणली जायची, बेंच आणले जायचे, एखादा छोटासा स्पीकर भोंगा आपण म्हणतो तोच असायचा, गावातीलच कोणतरी स्कोरर असायचा, गावातीलच कॉमेंटेटर असायचा, गावातीलच अंपायर असायचे. आता मात्र सगळं काही बदललंय, सगळं काही व्यावसायिक झालंय. तर धानिवली का मागे राहणार आणि धानिवली सुद्धा त्याच दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळते. आणि आता लाईव्ह कव्हरेज पासून सुरुवात करा, चांगले किड्स पर्यंत, चांगल्या ट्रॉफी पर्यंत, चांगलं मैदान, चांगली खेळपट्टी. मला थोड्याच वेळापूर्वी मैदान दाखवलं गेलं, पाहिलं की कसं होतं आणि कसं केलं गेलं. म्हणजे एवढी मेहनत आपण आपल्या घरी सुद्धा कधी घेत नाही, एवढी मैदानासाठी घेतो. कारण काय, आपल्यासाठी हे सर्व काही आहे, आपल्या सगळ्यांची एक ओळख आहे. कारण तुम्ही कुठे मार्केटमध्ये जरी गेलात तरी तुम्हाला म्हणत असतील, हा पहा धानिवलीचा बॉलर, हा पहा धानिवलीचा बॅटर, हा तोच धानिवलीचा खेळाडू आहे ज्याने मॅच जिंकून दिली होती. म्हणजे या सगळ्या गोष्टी तुमच्या नावाशी जोडल्या जातात क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि ज्या पद्धतीने हे मैदान तयार केलं ते कौतुक करावं लागेल. नॉट आउट कळवलं जात आहे आणि आता जावत मॅचच्या दिशेने 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जर पाहिली तर इकडे झाली आहे ती म्हणजे 32. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 41, 12-41. लक्ष थोडंसं दूर गेलंय परंतु अशक्य नाहीये, प्रयत्न करावे लागतील. 32वा पर्व आपण पाहतोय. आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळलं जाणारं क्रिकेट म्हणजे ग्रामीण क्रिकेट. आणि आज आदर्श चषक धानिवलीमध्ये ते आपण पाहत आहोत. समस्त ग्रामस्थ धानिवली आणि आदर्श 11 क्रिकेट संघ यांच्या वतीने आयोजन आहे. यावेळेला फटका हवेत, पाहूया. तिकडे मात्र फिल्डर पोहोचले, कॅच मात्र हातातून सुटते. या सुटलेल्या कॅचचा फटका पडेल का, याचं उत्तर येणाऱ्या कालावधीमध्ये मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर अजूनही 11 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. अशक्य नाहीये, प्रयत्न करावे लागतील. कुणाल आहेत एका बाजूला आणि निखिल आहेत. निखिल मात्र षटकार चौकारांशी खेळतात. 2 चौकार 1 षटकार त्यांनी खेळलाय, परंतु काही आक्रमण झाली तर मॅच मध्ये टीम पुन्हा एकदा येऊ शकते आणि सापडला ते करावं लागणार आहे. धानिवलीला आहेत ते आज. हो 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 हो, पुन्हा गती परिवर्तन पाहायला मिळालं. काय बॉल टाकलाय या ठिकाणी. सागरने जसं दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रभावित केलं ना, चौथ्याही ओव्हरमध्ये प्रभावित करतात. त्यांचा ऍक्शन थोडीशी वेगळी आहे. अँगल बनवतात, कमी गतीने बॉल टाकतात आणि टप्पा पडल्यानंतर हातभर बॉल वळवतात. आताही तेच पाहायला मिळालं. फलंदाजाला कळलंच नाही बॉल आला कुठे आणि गेला कुठे. यावेळी लाखो टप्प्याचा बॉल होता, परंतु जास्त वळल्यामुळे टायमिंग नाही करू शकले आणि तिकडे फिल्डर पुन्हा एकदा आलेले आहेत. सागर की फॅक्टर राहिलेत मी म्हणेल. ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरमध्ये 18 रन घेतल्या होत्या, मॅच मध्ये प्रवेश केला होता, परंतु सागर बांगर, सागर थोरवे सागर थोरवे पूर्वी पालेगावातून आम्ही सुखदेव मडवी यांना देखील शिवशक्ती पाले संघामध्ये पाहायचो किंवा त्याचा महाराष्ट्रातील नामवंत संघ पाहायला मिळायचा. यावेळेला उडवलाय बॉल, समोरच्या दिशेने केलेला आक्रमण आणि बॉलला पाठवलं सीमा रेषा पार. षटकार.
तिकडे बॉल अडवण्याचा प्रयत्न, थोडेसे पडले, कपडे खराब झाले, हरकत नाही, सर्फ एक्सेल आहे, परंतु गावासाठी धावा वाचवणं गरजेचं आहे. आणि इकडे धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते मुरुड तालुक्यातील वडवली गावचे सुपुत्र आणि दानिवलीचे आवडते क्रिकेटपटू देखील मयूरजी शेळके यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. आपलं हार्दिक स्वागत असेल. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत पाहायला मिळतोय, जाईल क्षेत्ररक्षक तिकडे जात आहेत, पकडतायत कॅच. आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळत आहे. सागर चांगली कामगिरी करतायत, आलीये विकेट. आपल्या केव्हा खेळाडूंना किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पालेगावच्या सुखदेव मडवी यांनी आपल्या टीममध्ये खेळवलेलं आहे, त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख या ठिकाणी आवर्जून करू. आणि इकडे आपण पाहू शकता धानिवलीमध्ये आपण सगळेजण आहोत आणि धानिवलीमध्ये आजचा दिवस क्रिकेटचाच राहणार आहे. आदर्श चषक धानिवली वर्ष 32वे आणि या 32व्या पर्वामध्ये का होईना आणि एक दिवस का होईना आणि थोडा वेळ का होईना मला संधी तुम्ही दिलीत आणि म्हणून मी धानिवलीकरांचा, कारण धानिवलीचा खेळ पाहायला मिळायचा धडाकेबाजमध्ये, परंतु आज धानिवलीच पाहायला मिळाली. शिक्षकांचं माहेरघर धनवान अशी ही धानिवली, आदर्श धानिवली. यावेळेला वेगळाच चेंडू टाकण्याचा प्रयत्न, उडवलाय समोर आणि इकडे जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवर बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4. क्रिकेट असू देत त्यापेक्षा जर आपलं तर व्यावसायिक क्रिकेट असू देत किंवा आपलं एक ग्रामीण क्रिकेट असू देत, कधी काय होईल याचा नेम नाही. क्रिकेट कोणतंही घ्या किंवा आमचं अंडरआर्म क्रिकेट असू देत, क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. यावेळेला पुन्हा उडवलाय बॉल समोरच्या दिशेने आक्रमण आणि पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या पार. 4 चौकार. लगोलग पकडतायत. 3 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. कुणाल समोर जर पाहिलं तर ते तेजस आहेत. उडवलाय बॉल, यावेळेला कव्हरच्या दिशेने मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर पोहोचलेत. सागर आहेत का आणि सागर यांनी पकडली कॅच. आणखीन एक विकेट. तिकडे निघालेली मॅच. पहिल्या डावाचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर पहिल्या डावामध्ये मनीष कोळेकर हा पालेगावचा अंबरनाथचा ब्रँड आहे आणि तो ब्रँड झळकला आणि धावा केल्या त्या 56. कुणालजी म्हात्रे आमचे मित्र आणि 10 क्रिक या नामवंत वाहिनीचे संस्थापक कुणालजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. या कुणालजी, आपलं हार्दिक स्वागत असेल. अगदी केवळ या परिसरातच नाही तर महाराष्ट्रभर 10 क्रिकेट या नावाचा देखील डंका आपल्याला वाजताना पाहायला मिळतोय आणि त्यांचे आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करू. आक्रमण केलंय जाता जाता, परंतु तिकडे पुन्हा एकदा सागर आलेत आणि पकडले त्यांनी कॅच.
झाले ओके. आणि मॅचला मात्र जिंकलं गेलंय पालेगाव संघ. आपलं मनापासून अभिनंदन. आई गावदेवी सापाड आपणास पुढल्या मॅचसाठी असतील शुभेच्छा. आणि सामनावीराचा पुरस्कार जर पाहिलं तर जातोय ज्यांनी या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक केलंय तो म्हणजे अंबरनाथचा सुपरस्टार पालेगावचा कोहली.